हाय काकू. वाव, केवढा मस्त आणि फ्रेश दिसता तुम्ही आज. म्हणजे तसं दिसायलाच पाहिजे म्हणा, पण आज तुमच्याकडे बघून असं वेगळं छान काहीतरी वाटतंय. मस्त वाटतं एकदम. म्हणजे तुम्हाला ना असं फॉर्मल नमस्कार वगैरे करण्यापेक्षा अशी डिरेक्टली अशी मिठी मारावी जोरात असं वाटतं. सईब जरा हळू. का हळू का बोलू? एक मिनिट, आपल्या संस्थेचं नाव काय? आपलं घर. हा, मग आपल्या घरात कोणी हळू बोलतं का कधी? एनिवे, तर मी काय म्हणत होते, आपली ओळख आहे ऑलरेडी, पण आज मी माझी नव्याने ओळख करून द्यायला आली. मी सई, तुमच्या एकुलत्या एका मुलाची बायको आणि तुमची हक्काची सून. होय, आम्ही लग्न केलंय. आमच्या दोघांच्याही आयुष्यातला हा खूप खूप महत्वाचा क्षण होता आज. आणि आता यापुढे एक खूप वेगळा प्रवास सुरू होणार आहे, म्हणून तुला भेटायला, तुझे आशीर्वाद घ्यायला आलो. आई, आई तू हसतेस तर आदित्य, तू असतीस तर असं का म्हणतोस तू? अरे त्या होत्याच, खरंच होत्या त्या आपल्या लग्नात, हो की नाही? एक मिनिट, तू ये इकडे उभे राहा. बघ, सप्तपदीच्या प्रत्येक पावलाला चाफावरून त्याच तर होत्या तिथे. मी जेव्हा त्या चाफ्याचा वास घेतला ना, त्या क्षणी मला कळलं की त्याच आहेत म्हणून. आदित्य त्या होत्या. कदाचित त्या मंडपात खांबा अडून कुठेतरी पाहत होत्या त्या आपल्याकडे, किंवा मग त्यांच्या आवडत्या झोपाळ्यावर बसून एन्जॉय करत होत्या. हा, आपण त्यांना इन्व्हिटेशन दिलं नाही ना, म्हणून रुसल्या असतील कदाचित त्या. पण काय करणार, सगळ्या गोष्टी इतक्या फास्ट झाल्या ना की आमचं आम्हालाही कळलं नाही. म्हणजे मला अजूनही विश्वास बसत नाही की माझं लग्न झालंय म्हणून. पण घरच्या लोकांना कोणी इन्व्हिटेशन देतं का? हा, त्यामुळे आता रुसवा फुगवा सोडा सासूबाई. शपथ आदित्य, रे मला आत्ता जाणवतंय की माझं लग्न झालंय. मी खरंच सून झाली यांची. मी घरचे आधीच झाले होते, पण आता माझ्यावरची जबाबदारी वाढलीये. काकू, मी परफेक्ट सून नाही होऊ शकणार कदाचित. हा, पण मला जमेल तसा छान संसार करेन नक्की. आणि आज सगळ्यात जर का माझं काही चुकलं ना, तर प्लीज प्लीज मला सांभाळून घ्या, समजून घ्या. आणि जर का तुम्हाला यातलं काही आवडलं ना, तर मला शाबासकी पण द्या. आणि एक प्रॉमिस नक्की करते मी तुम्हाला, तुमच्या या गोड मुलाचा, भाबड्या अप्पांचा आणि तुमच्या त्या 4 अतरंगी भावांचा मी खूप प्रेमाने सांभाळ करेन. आय प्रॉमिस.
अरे डासा, अरे डासुल्या, अरे तू काय माझी गर्लफ्रेंड आहे का? इकडे 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 येऊन माझी पप्पी घ्यायला. नाही खरंय, आज मी जरा लाडू आणि गुलाबजाम जास्त खाल्लेत, त्यामुळे माझं सगळं रक्त असं गोड झालं असेल. पण म्हणून काय स्ट्रॉ लावून तू सगळं रक्त पिऊन टाकणार आहेस का? अरे भाई, अरे सांग ना रे याला जायला. अरे लग्न घर आहे आपल्या, तुझा पाहुणा आहे तो, त्याला उपाशी सोडून कसं चालेल? बंधू पुरी वाढणं त्याला एक पुरी 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 हवा टाईट झाली इकडे. माझ्या स्वतःच्या लग्नात पण इतका दमलो नव्हतो मी. तुझं लग्न? अरे भाई, तू कधीतरी माझं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं कर ना. एवढं दमलंच तरी मला शब्दात पकडण्यासाठी काय एवढा उतावीळ असतोस रे तू? जरा जास्तच वेळ झाली ना आपली. आदित्यचं लग्न होत होतं तोपर्यंत आपण विशीत असल्यासारखे बिशीला पीळ भरून नाचत होतो. पण आता लग्न झालं, सगळं कार्य झालं आणि आता शरीराचा भाग आणि भाग ठणाणा करतोय. ओरडून ओरडून सांगतोय, ब्रह्मे, अहो ब्रह्मे, तुम्ही आता म्हातारे झाला. खरे रे, म्हातारे झालो आपण, वय जरा जास्तच झालंय. पण आपण आधीच वय सरायच्या त्याचं लग्न केलं ते बरं झालं. आणि तेही त्याला आवडणाऱ्या मुलीशी. याबद्दल आपणच आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करायला हवं. ए नाही रे बाबा, मी आता तेवढ्यासाठी काही जागेवरून उठणार नाही. या जागेवर बसल्या बसल्या काय करायचं असेल तर बोल. अभिनंदन. अभिनंदन. हो, त्रिवार अभिनंदन. चला, बंधूला दिलेल्या एका वचनाची पूर्तता केली, आता दुसरं वचन पूर्ण करायच्या मागे लागलं पाहिजे. म्हणजे नेमकं कुठलं रे वचन? हेच, दुसरं कुठलं? आदित्यला आदित्य ग्रुप ऑफ कंपनीच्या मालकाच्या खुर्चीवरती नेऊन बसव. हो, त्याला सांगायलाच हवं. बिचारा लग्न असून सुद्धा त्याचं आपलं वर्क फ्रॉम होम चालूच आहे. अरे तुमच्या गतीने आपण चालत राहिलो ना तर आदित्य आयुष्यभर होम मधूनच वर्क करत राहील. हो, सगळ्याची घाई करून चालत नाही पिंट्या. योग्य वेळ जवळ आली हे कर. आणि योग्य वेळ तेव्हाच येईल जेव्हा आदित्य त्याच्या समोरच्या कसोटीला खरा खरा उतरेल. कसोटी काय आहे, कंपनीमध्ये त्याच्या समोर मी एक नवीन आव्हान उभं करून ठेवलं. आणि ते आव्हान काय असेल ह्याचाही विचार मी करून ठेवला. आम्हाला न विचारतात सगळं सांगतो, एकदा नीट ठरू दे सगळं, मग सविस्तर सांगतो मी तुम्हाला. आता काय ठरवताय? अरे तुम्ही कशाला उठताय? बसा बसा, दमला असाल ना सगळे. मी पण खूप दमली आज. नाही म्हणजे एवढे सगळे प्रताप करून आमचं लग्न ठरवलंय, आता पुन्हा काय ठरवताय असं विचारतोय मी. अरे काही विशेष ठरवत नाही होत. काय आहे, आता आमची सगळ्यांची वय झालीत. तुझं लग्न झालं, नोकरीला लागलायस व्यवस्थित, तू मार्गाला लागलास, हो की नाही? तेव्हा सगळं इकडचं तुझ्या आणि सईच्या हातामध्ये सुपूर्द करायचं आणि आम्ही दापोलीला जायचं असं ठरवतो. ए नाही बर का, अरे आत्ता कुठे आमचं लग्न झालंय आणि लगेच तुम्ही आम्हाला सोडून जायच्या गोष्टी करताय? अरे हो, म्हणजे काय म्हणतोय फक्त आता अगदी सामान सुमान बांधून उद्याच निघालोय असं नाही. नाही, उद्या नाही आणि कधीही नाही. आपण सगळे एकत्र इथंच राहणार आहोत, हो ना सई? हो हो, मग काय. आणि मी काय फक्त आदित्यसाठी नाही, तर तुमची कंपनी मिळावी, तुमचा सहवास मिळावा म्हणून पण या घरात लग्न करून आली. पण तुम्हीच कुठेतरी जाणार असाल ना तर मला पण नाही राहायचं इथे. ना, असं कसं लग्न घर आहे, जेवल्याशिवाय कशी जाणार? हे बंधू पुरी वाढ तिला. अरे या सगळ्या गडबडीत एक विसरलो, रात्री जेवणाचं.
नाही माझ्या लक्षात होतं, पण म्हटलं आता कोण करणार. आदू लग्नाच्या दिवशी तरी मी म्हणजे मी आपल्या रात्रीच्या जेवणाची सोय केली आहे. काय खाणाखुणा काय चालले आहेत ह्या घरामध्ये? काही लपवाछपवी चालत नाही बरं का मला. नाही म्हणजे मी काही रागावलेलो नाहीये, मी फक्त विचारतोय. सॉरी. सॉरी कशाबद्दल? म्हणजे मी आजच या घरात आली आणि आल्या आल्या मी इथला एक नियम मोडला. अगं सई, नवरा बायको त्यांच्या खाणाखुणा आपापसात होणार. नाही नाही नाही, तो नियम नाही, दुसरा नियम मोडला. एक मिनिट. आतून कुरकुरीत बाहेरून चुरचुरीत, बेसनाची खमंग शाल पांघरून बटाट्याचा खमंग गोळा उकळत्या गरम तेलात असा आंघोळ करून बाहेर आलाय आणि पावडर लावल्यासारखी लसणीची चटणी लावून पावाच्या मोमो गादीवर जाऊन बसलाय. निरंजन चौक, गाळा नंबर 28, देसाईंचा वडापाव. मला खूप खावेसे वाटत होते म्हणून आणले. काय आहे? चव बरी असेल तर एखाद दिवस नियम मोडला तरी चाल. थांबा थांबा. आता मी पण आहे या घरात, मला पण हवाय वडापाव. अरे चंदू काका या ना. सई. अहो नाही नाही, सई ताईंना नका बोलवूत, मी हे फक्त द्यायला आलो होतो. हे काय ते शर्मिला मॅडमनी. चंदू काका नाही नाही, तुम्ही ते परत घेऊन जा. परत कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल. अहो ऐका, हे ते चंदू काका आम्हाला बिराजदारांकडनं काहीही नको. तरी तुम्ही कशाला. चंदू काका तुम्ही? ते तुम्हाला नवीन जागेत झोप लागत नाही ना, हे सांगायला आलो होतो आदित्य दादांना. ही सुटकेच माझी आहे. नाही पुढे. अरे हो, चंदू काका लपवताय का तुम्ही ती? ते बाई साहेबांनी तुमचं सगळं सामान पाठवलं. मम्मानी? मी तुला बोलले होते ना. अरे मम्मा आहे यार ती माझी शेवटी. मी कशी वागले ना तरी ती मनात राग नाही ठेवणार कुठले. चंदू काका मम्मा कुठे आहे? बाहेर थांबलीये का गाडीत? एक काम करा ना, तिला आत बोलवा ना प्लीज. नाही तर मी एक काम करते, मी जाऊन तिला घेऊन येते. मम्मा बाई साहेब नाही आले. ठीक आहे, आज नाही आली तर उद्या येईल. तुम्ही या ना, आत या. चंदू काका काय झालं तुम्हाला? ताई तुमच्या मनात आजही बाई साहेबांबद्दलचं प्रेम अगदी तसंच्या तसं आहे, पण बाई साहेबांच्या मनात तुमच्याबद्दल काय चाललंय ना, हे तुम्हाला सांगून तुमचं मन दुखवायला मला फार जीवावर येते. म्हणजे या सामानासोबत बाई साहेबांनी तुमच्यासाठी निरोप पाठवलाय. त्या म्हणत होत्या की तुमच्या सामानाची अडचण होत होती घरात. नको त्या आठवणी येत होत्या म्हणून त्यांनी तुमचं दाबोदिच्यानंच मिटवले त्या घरातून. त्या म्हणाल्या की
यापुढे सईताईंचं सामानच काय. पण स्वतः सईताई सुद्धा त्यांना त्या घरात नको आहेत. ए माझी वेडे रात्रणी, ही वेळ रडायची नाहीये, फुलायची. आणि आपल्या नव्या आयुष्याच्या पहिल्याच रात्री जर तू अशी कोमेजून गेलीस कसं व्हायचं. आणि मला खात्री आहे तुझ्यासारखा, तुझ्या बरोबर आपला हा संसारही आता फुलायला लागेल आणि त्याचा सुगंध सगळ्यांना अगदी ओढून घेऊन येईल बघ आपल्यापाशी, अगदी तुझ्या त्या मम्माला सुद्धा. नक्की नक्की. हसत हा, हस ना. रडली की असं नाकात ना पाणी यायला लागतं बघ. गप ना. चिडून बघितलं की मारक्या म्हशीची आठवण येते नुसती मला. असं असं चला, त्या ब्रह्मींच्या घरी जसं तू स्वतःसाठी एक उत्तम स्थान मिळवलंयस तसंच उत्तम स्थान तुझ्या सामानालाही मिळवून दे. चल. अरे कुठली सुटकी आहेस? काय धनलाभ झाला का काय? धनलाभ नाही, स्त्रीधन. स्त्रीधन म्हणजे? अरे म्हणजे सईचं सामान आलंय सगळं. अच्छा असं आहे काय? मग ठीक आहे. अच्छा अच्छा अच्छा, मग ठीक आहे म्हणजे काय? अरे ठेवू कुठे? अरे काय एवढं मोठं घर आहे, राहील ना कुठल्या तरी कोपऱ्यात ती बॅग. ठेव इकडे. तसं नाही. हे पिंट्या, ती सई का आयुष्यभर त्या बॅगेत कपडा लत्ता काढणार आहे का तिचा? अरे ती मे महिन्याच्या सुट्टीत राहायला आली नाहीये, कायमची आपल्याकडे राहायला आली आहे. नाही तर काय? अरे तुम्ही माझ्यावर असे चिडताय की तुम्ही फार विचार केलाय सईचा. अरे मी माझ्या कपाटाचा कप्पा रिकामा करून देईन, पण मग पुढे काय? पुढे काय? पुढे काय? तेच तेच. नवरा नवरीला कुठली खोली द्यायचा याचा विचार केला का तुम्ही? नाही नाही नको, आम्हाला वेगळी खोली वगैरे काही नको. असं कसं? तू माझ्या खोलीत राहा. तुझी कुठली खोली? ही आपल्या तिघांची खोली आहे. या घरात तुला स्वतंत्र खोली आहे का? पण माझ्याकडे आहे की. तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्या खोलीत झोप. कोरे म्हणजे तू बाहेर झोपणार दादा? नाही, मी का बाहेर झोपेन? मी पिंट्याच्या जागेवरती झोपेन तुमच्या खोलीमध्ये. पिंट्या बाहेर झोपेन. अरे मोठा बाबा येतो. अरे अरे दिवसभर मी तिकडे गॅरेज मध्ये उन्हातानात राबत असतो, बाहेर कसं झोपणार मी? मग रात्री अपरात्री तिकडे झोपायला काय हरकत आहे? झोप तिकडे. गॅरेज मध्ये वगैरे झोपणार नाही. त्यापेक्षा तुम्ही तिघही दापोलीला निघून जा ना. मी आणि आदित्य आणि सई इथे सुखाने राहू. वा, तू त्यांच्या सोबत असताना त्यांना सुख मिळणार आहे. मग आपण अरे काय काय बोलतोस काय? वडील आहेत ते. दादा, लहान एक मिनिट. अरे पहिल्याच दिवशी तिच्या समोर असं हिंस्र जनावरासारखं नका रे भांडू. हे बघा, एक काम करू, आदित्य आणि सईला कुठची खोली द्यायची त्याचा विचार नंतर करू आपण. तुर्तास एक कुठली तरी खोली रिकामी करू. चला चला. आम्ही पण येतो मदत. नको नाही, नको 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 चला, नको नको. हा, नको. तू चल आत, तुला बोलतो मी. पण तुम्ही नको का म्हणाले?